करणी करणाराही अगदी विचारामध्ये पडेल की मी याच्यावर करणी केली होती पण त्याच्यावर प्रभावच पडत नाहीये. का पडत नाहीये? अक्षरशः तो गंगारून जाईल. करणी करणारा अक्षरशः शांत होऊन जाईल, थंड होऊन जाईल की याच्या नादी नाही लागलं पाहिजे. याच्या मागे कोणती ना कोणती तरी अदृश्य शक्ती आहे आणि त्याचं रक्षण करते. जर तुमच्यावर कुणी करणीचा प्रयोग केला असेल किंवा तुमच्या घरामध्ये करणी बाधा असेल तर निश्चित हा उपाय सगळ्यांनी करायचा आहे. व्हिडिओ आवडला तर निश्चित लाईक करायचंय. कमेंटमध्ये दत्त महाराजांवर प्रेम करत असला तर श्री गुरुदेव दत्त मंत्र टाकायला विसरू नका. नवीन कोणी असेल चॅनलला सबस्क्राईब करा. करणी करणारे या जगामध्ये खूप लोक आहेत, वाईट करणारे लोक खूप आहेत, कुणालाही चांगलं झालेलं बघवत नाहीये. मग अशापासून लपायचंय किंवा सावध राहायचंय तर निश्चित आपण आपल्या जीवनामध्ये एक छोटंसं काम केलं पाहिजे. उपाय सांगतो. उपाय जालिम आहे, प्रभावी आहे, करून पाहायचाय. 11 दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसून येईल. तुम्ही म्हणसाल की दादा अतुलनीय असे बदल आमच्या जीवनामध्ये झालेले आहेत. ज्या काळ्या शक्त्या होत्या त्या अक्षरशः घर सोडून पळून गेलेल्या आहेत. तर उपाय कोणता आहे? सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर एक वाटीभर पाणी घ्यायचंय. पाणी घेतल्यानंतर तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 11 वेळेस जाप करायचा आहे. पाण्यामध्ये पाहायचंय आणि महाराजांचं स्वरूप आठवायचंय. महाराजांना म्हणायचंय तुमचा कृपा आशीर्वाद या तीर्थामध्ये येऊ द्या आणि ते तीर्थ अक्षरशः पिऊन टाकायचंय आणि रिझल्ट दादाला सांगायचंय.